सोलापुरातील झोपडपट्ट्या पुनर्विकासाबाबत आमदार विजयकुमार देशमुख मालक यांची घेतली भेट। विष्णू कारंपुरी महाराज। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण प्रयत्न करावे, यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन याबाबत शासन दरबारी प्रयत्न करावे अशा मागणीचे निवेदन विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सुपूर्द करण्यात आले। सदर निवेदनात मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने वरील विषयी दिनांक 26/3/2025 रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। सोलापूर शहरात एकूण 177 झोपडपट्ट्या वसाहती आहेत। या वसाहतीत राहणारे रहिवासी हे अत्यंत गरीब, दारिद्र्य रेषेखालील कामगार वर्गातील आहेत। त्यामुळे त्यांना आपल्या झोपडपट्टीतील समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडे दाद मागू शकत नाहीत, कारण पोट भरणे हीच कठीण अवस्था त्यांची असते। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गेल्या महिन्यापासून सोलापूरचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टी जनसंपर्क अभियान राबवण्यात आले। या अभियानात अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत। त्यापैकी प्रमुख समस्या या आहेत: 1. अनियमित पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते, चेंबर भरल्याने घराघरात पाणी जाणे, कचऱ्याचे संकलन न होणे, घंटागाडी 8 दिवसातून एकदा येणे, दिवाबत्ती, नाला सफाई, ड्रेनेज लाईन, उघडी गटारे, धोकादायक विजेचे तारा काढण्याबाबत, मैला मिश्रित व घाण पाणी पुरवठा बंद करण्याबाबत। अत्यंत गंभीर समस्या म्हणजे सार्वजनिक शौचालय पूर्णपणे अस्वच्छ व अत्यंत भयानक रूप धारण केलेले आहे। या शौचालयाच्या दुर्गंधीमुळे सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। ही अवस्था व दुर्गंधी नाहीशी झाल्यास सोलापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींना जीवनदान मिळणार आहे। म्हणून झोपडपट्टीच्या सर्व समस्या हे सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणारे आहेत। तरी माननीयांनी सोलापूरचे आमदार म्हणून वरील विषयी गांभीर्याने दखल घेऊन झोपडपट्टी रहिवासियांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करून स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर व सोलापूरचा विकास साधण्यासाठी सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, राणी दासरी, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी यांची उपस्थिती होती। जय महाराष्ट्र। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूरचा विकास हा ध्यास घेऊन परिवर्तनाची वाटचाल करत असताना सोलापूरमध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत अशा समस्यापैकी प्रामुख्याने झोपडपट्टीमध्ये असलेला गलिच्छ पाणी पुरवठा, गटारीचं, शौचालयाचं या सर्व संबंधामध्ये महानगरपालिका आयुक्त या सर्व समस्या संपवण्यासाठी त्याप्रमाणे बापू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये जो प्रकार घडला, 2 अल्पवयीन शालेय मुली डेंग्यूने वारले किंवा त्या ठिकाणी घाणी साम्राज्याने पाण्याने वारले, निधन झाले, त्या प्रकारामुळे आयुक्तांनी 4 झोपडपट्ट्या प्रायोगिक तत्वावर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणून मी सोलापूर माझे सोलापूर समितीची एक प्रमुख मागणी आहे की सोलापूरमध्ये 4 झोपडपट्ट्या प्रायोगिक तत्वावर घेत असताना संपूर्ण सोलापुरातमध्ये किती झोपडपट्ट्या आहेत त्या सर्व झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करावं अशी आमची मागणी आहे। त्या बाबतीत आयुक्तांना जवळजवळ महिना 1.5 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं। त्याचं काय झालं पत्रव्यवहार नाही आहे, कुठल्या प्रकारचं काय कारवाई झाली का माहीत नाही, किंवा आम्ही असं करत आहोत व काय माहीत नाही। केवळ आयुक्त हे नवीन योजना किंवा आयुक्त हे मनपा आयुक्त, कर्तव्यदक्ष आयुक्त अशा प्रकारचं त्यांची ख्याती सोलापुरात निर्माण होऊ पाहत आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने जे कोणी सोलापूरच्या विकासाबाबतीमध्ये निवेदन देतं त्यांना बोलवून त्यांचा विचार किंवा त्यांचे काय बाबा त्यांचा आयडिया आहे, त्यांचं काय योजना आहे हे ऐकणं गरजेचं आहे। तसं न केल्यामुळे आम्ही सोलापुरातील लोकप्रतिनिधी विशेष करून आमदार लोकांना आम्ही भेटण्याचा एक कार्यक्रम घेतलेला आहे। या अंतर्गत 2 दिवसापूर्वी शहर उत्तर विधानसभाचे
सभेचे आमदार आणि माजी पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे माननीय श्री विजयकुमार देशमुख मालक यांना आम्ही भेटलो. त्यांनी चांगल्या प्रकारे चर्चा केली. या बाबतीमध्ये तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करा, जेणेकरून हा विषय सोलापूरला स्वच्छ पाणी, सुंदर सोलापूर आणि स्वच्छ वारा आणि स्वच्छता अभियान, स्वच्छ सोलापूर अशा प्रकारची प्रतिमा निर्माण होईल अशी विनंती केली. त्यांनी बरोबर आहे म्हणलं आणि त्या माध्यमातून प्रयत्न करतो असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. म्हणून आम्ही या निवेदनाच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना निवेदन दिल्यानंतर अनेक बाबतीत चर्चा करून पुढील कामकाजामध्ये आमदारांनी आम्हाला मदत करावं अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली आहे. याचप्रमाणे आणखीन सोलापुरातील आमदार सुभाषबापू देशमुख, त्याचबरोबर देवेंद्र कोटेसाहेब जे आपल्याला शहरमध्येचे आमदार नूतन आमदार आहेत आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांनासुद्धा आम्ही भेटणार आहोत. एकूण जेणेकरून सोलापूर सुखमय, स्वच्छतामय आणि स्वच्छ निर्माण करणारा आणि पूर्णपणे एक सुखी जीवन या ठिकाणी व्हावं अशा प्रकारचा प्रयत्नाला आमचा प्रयत्न आहे. याच माध्यमातून देशमुख साहेबांना भेटल्याचं आम्ही प्रयत्न केले, भेटलेले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.